मित्रांनो, स्वामी महाराजांचे हे रूप तुम्ही अनेक फोटोंमध्ये किंवा अनेक देवघरांमध्ये पाहिले असेल. पण कधी विचार केला आहे का की हे रूप नक्की आहे तरी काय? आणि स्वामींनी हे रूप का घेतलं, कधी घेतलं, कुठे घेतलं? यामागची खरी कथा काय आहे? तर झालं असं, एकदा स्वामी समर्थ, श्रीपाद भट आणि जवळपास 100 सेवेकरी एका गावाच्या रानातून चालले होते. वेळ संध्याकाळची, दिवसभर चालून चालून सर्व दमलेले, थकलेले आणि भुकेने व्याकुळ झालेल्या भक्तांची अवस्था सर्वांना दिसली. तेव्हा स्वामी म्हणाले, आज साक्षात अन्नपूर्णा तुम्हाला जेवायला घालणार आहे. हे ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फरले. कोणाला विश्वासच बसेना. पण स्वामी पुढे चालत राहिले. रात्र वाढत चालली होती आणि भक्तांची भूक अधिकाधिक कडकडून जाणवत होती. आणि तेव्हा त्यांनी पुन्हा स्वामींना विनंती केली. आणि तेव्हा स्वामी शांतपणे म्हणाले की त्या पलीकडच्या घरात अन्नपूर्णा तुम्हा सर्वांची वाट बघत आहे. आणि त्यांनी स्वामींच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि तिकडे गेले. आणि दार उघडताच त्यांना एक सुंदर, सुहासिनी, तेजस्वी स्त्री दिसली. तिच्या डोळ्यात अपार ममता होती आणि हातात गरमागरम जेवण. आधीच तिने सर्वांसाठी जेवणाची सोय करून ठेवली होती. आणि भक्तांनी तेथे तृप्त होईपर्यंत जेवण केले. शरीर जर तृप्त झालं, पण त्याहूनही अधिक मानवी समाधान भरून आलं. आणि नंतर भक्तांनी स्वामींना विचारले, महाराज, ती सुहासिनी कोण होती? तेव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले की ती दुसरी कोणी नसून माता अन्नपूर्णाच होती. तुम्हाला जेवण घालण्यासाठी ती माझ्या रूपात प्रकट झाली. म्हणून स्वामी समर्थांचे आई भक्त त्यांना आई म्हणतात. कारण म्हणूनच ते एक हाक मारले तर ते आईसारखे धावून येतात. म्हणूनच त्यांना सर्वव्यापी, सर्वगुण संपन्न आणि अन्नपूर्णतेचे मूर्तिवंत रूप मानलं जातं. श्री स्वामी समर्थ.